पश्चिम विदर्भाला अतिवृष्टीचा फटका। 2 दिवसात 45 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 6 जणांचा मृत्यू, 72,000 हेक्टर शेतीचं नुकसान। पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण तुडुंब भरलं, स्वयंचलित दरवाजांमधून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। शिरूर तालुक्यात टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात। सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, पीक विविध बुरशीजन्य जीवाणूजन्य रोगांच्या विळख्यात। पुण्यातील बाणेरमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 7 ते 8 वाहनं गाड्या ढिगाऱ्याखाली गाडली, संरक्षक भिंतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 89.9% पाणीसाठा, गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाण्यासाठ्याची नोंद, मुंबईकरांची पाणी चिंता दूर। पुण्यात पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, सदाशिव पेठेत 7 वाहनांना जोरदार धडक, सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही। माळशेज घाटात तरुणांमध्ये हाणामारी, हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनाही दमदाटी, पोलीस कारवाई न करताच परतले। एलपीजी गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी करणं अनिवार्य, 15 ऑगस्ट पर्यंत ई-केवायसी करण्याचं गॅस कंपन्यांचं आवाहन, अन्यथा घरगुतीऐवजी व्यावसायिक दरानं सिलेंडर घ्यावा लागण्याची शक्यता। जंतर मंतर आंदोलनात पोलिसांच्या वेशात शिरून घातपाताचा कट उघडकीस, पश्चिम बंगालमधून अटक केलेला दहशतवादी शमीम मोंडलच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड। सीजेपी कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरात 5 ऑगस्टला बैठक, पुढील भूमिका ठरवली जाणार, टीईटी पेपर फुटी विरोधात आंदोलन उभारण्याची तयारी। ईव्हीएम विरोधात तरुणांनी देशव्यापी आंदोलन उभारावं, आमदार रोहित पवारांचं युवकांना आवाहन, मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। कुटुंबातील व्यक्तीच्या आग्रहासाठी पाय धुवू दिले, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण, तर गुरुचे पाय दुधानं धुतले त्यात गैर काय, काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटलांचा सवाल। रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित झालंय, फक्त घोषणा बाकी आहे, मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत गौडबंगाल, गोदामात साठवला जातोय निकृष्ट दर्जाचा कांदा, शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी। दुचाकी खड्ड्यात गेल्यानं महिलेचा जागीच मृत्यू, मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्यानं गमावला जीव, ठाणे भिवंडी मार्गावरील घटना। जळगावातील तरसोद पाळधी रस्त्यावरील आसोदा पूल धोकादायक, पुलाच्या कॉन्क्रीट प्लेट कोसळण्यास सुरुवात, पुलावरील वाहतूक 3 दिवस बंद। डिजिटल युगात मोबाईल टाळता येणार नाही, मोबाईल वापरा पण आहारी जाऊ नका, अन्न आणि औषध आयुक्त तुकाराम मुंढेंचा तरुणांना सल्ला।